वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता ही कोणत्याही क्षणाला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे। आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी जिल्हा प्रमुख आहेत निलेश तेंडुलकरजी। सर, काय सांगाल, कशी तयारी आपली? शिवसेनेची तयारी 115 वॉर्डमध्ये आहे। 29 प्रभागात 115 उमेदवार आहेत। इकडे आमची तयारी आहे, पण जनतेने ठाकूरांची एकाधिकारशाही जाऊन म्हणजे लोकसभा असो विधानसभा असो आम्ही महायुती म्हणून लढलो आणि महायुती म्हणूनच ही एकाधिकारशाही संपून सर्वसामान्य जनतेचं राज्य आणण्यासाठी आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। कशा पद्धतीने यामध्ये जागा वाटप असणार आहे? कारण वसई विरार महापालिकेवरती हितेंद्र ठाकूर यांची एक हाती सत्ता होती आणि त्यानंतर आता विधानसभेचं परिवर्तन झाल्यानंतर महापालिकेमध्ये आपली कशी जागा वाटप असतील किंवा कशी तयारी असेल? विजय हेच गणित आहे। आमचे दोघांचेही कार्यकर्ते, शिवसेना भाजपचे कार्यकर्ते हे काय निवडणूक आहेत म्हणून काम करत नाही, हे जनतेसाठी 12 महिने काम करत असतात, 24 तास काम करत असतात आणि त्याच्यामुळे विजय हा एक निकष आणि विजयापेक्षा सर्वसामान्य जनतेला कोण पाहिजे की तो जनतेशी बांधिलकी असणाऱ्या कार्यकर्त्याला या महापालिकेत पाठवायचं आहे। आम्हाला कोणता बिल्डर उद्योगपती अशाला नगरसेवक करायचा नाही, तर सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला पाठवायचं आहे आणि त्या दृष्टीने आमची दोन्ही पक्षाची आमची तयारी आहे। परंतु सर, विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे उमेदवार नसल्यामुळे तुम्ही कुठेतरी पळवापळीचं राजकारण करत आहात। नाही, त्यांना आता प्रश्न असा आहे ना की जो येतो त्याला काय आम्ही बोलायला जात नाही, तो येतो त्याच्यामागे त्याची काहीतरी भावना असेल, तोही नगरसेवक होता, तोही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता होता, तर तो काय येतोय याचा त्याने विचार केला पाहिजे ना। आम्ही काय कोणाला आमंत्रण करत नाही, पण कोण आलं तर त्याचं स्वागत आहे। काय चित्र असेल? महापौर नुसता येणार नाही तर मोठ्या प्रमाणात वसई विरारमध्ये परिवर्तन होईल आणि एक चांगला बहुमतातलं सरकार, महापालिका सर्वसामान्य वसई विरार जनतेच्या मनातली महापालिका यावेळेला वसई विरारमध्ये येईल। निश्चितच आपण जर बघितलं असाल तर वसई विरारकरांच्या मनातील महापौर आणि वसई विरार महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकेल असा देखील विश्वास यावेळी जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी व्यक्त केला आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।